इथे VRCC उसाटणे गुप्ता शेठ या वरती आपण व्यासपीठावरती गोल्डन मॅन आहे तुमचे नक्कीच त्यांच्या माध्यमातून अनेक सारे प्राइज लावले जात आहेत। गुप्ता शेठ आपलं स्वागत आहे आणि सामना जसा सुरू होईल कमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन केलं जाईल आणि पुन्हा एकदा आमच्या सोबत आमचे बंधुतुल्य मित्र साईनाथ राजे सिस्टम आमचे मयूर डेकोरेटर्स आमचे सर्व बंधू आमचे भाऊ त्यांचा मनापासून आभार। खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण कव्हर करत असताना अतिशय भव्य दिव्य असं मैदान आणि मैदानाला खऱ्या अर्थाने 4 चांद लावलेत आमचे मयूर डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। 2 सामने लगातार जिंकत VRCC उसाटणे टीम इथे मात्र आणखीन एक विजयासाठी तडपतायत। क्या बात आहे। दोन्ही टीम मध्ये आपण विचार केला ना तर प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे। अप्रतिम मॅचचा आनंद घेत असताना गोल्डन मॅन आमचे दानसर गावचे अनबान शान योगेश दादा गरत, त्यानंतर आमचे किशोर दादा पोरजी, अनिल राजे, श्रीकांत राजे, आमचे मनोज राजे मॅचचा आनंद घेताच मनापासून अधिक स्वागत। 3 षटकांची मॅच आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा। यस चाललाय चेंडू सीमारेषा लगत, अगदी जबरदस्त अडवणूक केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं। नीरजने दिलं धीरज टीमसाठी धावसंख्या रोख। यस पंचांचा नोचा इशारा येतो। येणारा चेंडू फ्री हिट असेल, उघडा डोळे पाहणीट येणारा चेंडू असेल फ्री हिट। गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा भव्य दिव्य देदीप्यमान 16 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस 19 डिसेंबर 2024 रोजी या स्पर्धेचा बिगुल वाजला गेला होता। आमचे स्कोरर मित्र तेजस पाटील, त्यानंतर आदिराजे, आमचे विशाल राजे, आमचे गुड्डू राजे आणि संपूर्ण आमचे ओम ठाकूर बाप्पा मोर्या टीम इथे सज्ज असताना सर्वांचं मनापासून आपण सहर्ष स्वागत व्यक्त करू। अप्रतिम आयोजन नियोजन, भरपूर भन्नाट मेहनत या स्पर्धेमध्ये ज्याने दिवस न पाहिला, ज्याने रात्र न पाहिली। संगम राजे, ब्रह्मा राजे, धीरज राजे असतील, आमचे विशाल राजे असतील, अक्षय पाटील, सचिन, निखिल राजे, त्यानंतर रोहन राजे, किरण राजे, राहुल, तेजस पाटील, ऋषी, सचिन, जीवन, संदीप, किशोर भोईर, राहुल असतील, रोहिदास, कुणाल, जीवन, संपूर्ण तलोजा मजकूर टीम। गोलंदाज तयार पुन्हा एकदा अक्षय पाटील समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत परंतु फ्री हिटचा चेंडू होता। मिळालेल्या चेंडू होते फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ धावून होस VRCC उसाटणे टीम या ठिकाणी 5 धावा धावफलकावरती। 3 षटकांची मॅच आहे। पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आज पाहुण्यांची रेलचेल चालू राहणार आहे। मेगा फायनल आहे
उद्या देखील याच मैदानावरती आमचे शिवशंभू क्रिकेट क्लब तळोदा मुजकर यांची एक मॅच आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड स्ट्रोक. चाला चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दुहेरी धाव कंप्लीट. 2 धावा 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 7. अक्षय पाटील या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अमित तांबोली याच टीम मध्ये खेळत असतात आणि उत्कृष्ट तालबनी अमित तांबोली सर या ठिकाणी जर मॅच आनंद घेत असतील त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी टीम कोपरासाठी शुभेच्छा येतात. थँक्यू. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेशने टिपला. जेल संपला. या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. अंश बॅक टू द डगआउट. फलकावरती पाहिली गेली. एकूण 7 धावा आहेत. फलकावरती अक्षयला इथे मिळाली सफलता. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर नवीन फलंदाज विकास. विकासला तर फलंदाजी करावी लागेल झकास, कारण टीमसाठी गरज आहे चांगली फलंदाजी करण्यासाठी. कारण मॅच 384 खेळाडू इथे खेळत असताना कोण हु इज द लकी गाय तो या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकवरती आपलं नाव कोरेल. ओहो ब्लाइंड स्ट्रोक. इथे जातो चेंडू निर्धाव. या दुनियामध्ये थांबायला तर वेल कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा. हुकला 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 तो संपला. ठोकला तो जिंकला. ठोकम ठोक आहे. 3 षटकांची मॅच आहे. ग्रामीण मॅचेस आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग सातत्याने नवरा मोरो किंवा नवरी मोरो, परंतु आम्हाला जेवण चांगला झणझणीत मिळेल म्हणजे त्यांची अपेक्षा असते. षटकार चौकार चौकार षटकारांची आतिषबाजी. गोलंदाज आहे अक्षय. ओ रिदम मध्ये पद्धत आलित्यमध्ये कुठेतरी अडथळा येतोय आणि मृत्यू चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. अक्षय 4 चेंडू संपल्यात. संघाची धावसंख्या VRC ची उस्ताडणी टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती 7. गोलंदाज सज्ज अक्षय. चेंडू 5 झाल्यात. संघाची धावसंख्या 7 वरती 2 विकेट गारद झाल्यात. VRCC उसाटणे टीम संघाचा तालनहार, संघाचा संकटमोचक उत्कृष्ट आयोजक समीर या ठिकाणी येतात. समीरच्या माध्यमातून आपण बाईक यांच्या खात्यामध्ये हा हे प्रत्येक खेळाडू इथे बाईक सम्राट आहेत. कारण ज्यावेळेस आपण पाहिलं बाईक असते त्यावेळी खेळाडू आपला कसून प्रयत्न करत असतात. अप्रतिम लाजबाब पारदर्शक आयोजन. समीर साठी अंतिम चेंडू. गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा अक्षय. घडतं काय मैदानावरती कदाचित पद्धत आली त्यामध्ये त्यांचा कुठेतरी रिदम चुकते. हरकत नाही. धावसंख्या धावफलकावरती 7. एकूण चेंडू फेकून झाल्यात 5. अक्षय पाटील गोलंदाजी सज्ज. VRC उसरणे टीमची बाजूने फलंदाजी गोलंदाजी करते शनिकृपा कोपरा टीम. हो यावेळी सचिन ऑफस्टिकच्या बाहेर पंच दंडित घोषित करतात. दंड विधान असं चिन्ह करत असताना आमचे पंच. आणि या ठिकाणी पाहिलं तर 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेच्या बरोबरीने संघ धावून पोहोचते. एकूण धावसंख्या 8 वरती 2. अक्षय यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. अप्रतिम लाजवाब फलंदाजी करण्यासाठी ज्याची गणना केली जाते ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. अजय भंडारी देखील मॅचचा आनंद घेत असतील. आमचे बंधुतुल्य मित्र आहेत.
स्वागत आहे. फटका फसलाय क्षेत्ररक्षक यस दुर्गेशने टिपला झेल. बिग विकेट मैदानातून बाहेर. समीर बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 3. अक्षयला इथे सफलता मिळालेत 3. क्या बात है. लाजवाब पारदर्शक. जर सुपर 4 मध्ये नक्की शनी कृपा कोपरा टीम क्वालिफाय झाली तर आम्ही तांबोली यांच्या बातम्याबद्दल हवं तो रिसॉर्ट हवे ते ठिकाण तुम्ही सांगाल ते ठिकाण बुक असेल. क्या बात आहे. आम्ही तांबोली सर तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. या टीममध्ये केलं जातं परंतु प्रोफेशनल तालवाद्यक आहेत. तालमणी आहेत. उत्कृष्ट तालमणी त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना आणि करताना पाहतो टीमवरती खूप त्यांचा प्रेम राहिला आणि याच टीमीत एक प्रतिनिधित्व करीत मॅच आनंद घेतात. आम्ही तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. दुर्गेशची ही गोलंदाजी. षटक क्रमांक 2. धावसंख्या 10 वरती 8. हो 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 इथे चेंडू जातोय डॉट. हीच तर ओळख आहे दुर्गेशची सातत्याने डॉट चेंडू काढण्याची. परंतु हा जो आपण फलंदाज पाहतो प्रेम मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे तो शांत बसणारा खेळाडू नाही आहे. त्यांच्या बॅट्समधून षटकार चौकार चौकार षटकार येणार यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज दुर्गेश. हो हो वेग 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 इथे आपलं पाहिलं तर लाऊडली अपील पाहिलं. चेंडू जातो पुन्हा एकदा डॉट. अगदी जबरदस्त फोटोग्राफी आमचे गुड्डू राजे. क्या बात आहे. रील्सवर ते भरपूर चर्चेत आहेत. इंस्टा स्टार. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून क्षेत्ररक्षक येतील. व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक जयेश ना इथे दोन्ही गाड्या ट्रॅक वरती होत्या. भीषण अपघात. 2 टँकर दुधाच्या आल्या होत्या. भीषण अपघात होण्याची शक्यता होती परंतु बचावलाय. इथे आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या 10 फलकावरती 10 वरती 3 विकेट काढत दुर्गेशची गोलंदाजी अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक कामगिरी करत असताना परंतु प्रेम मध्ये प्रेमचा हा गोडवा VRCची उस्तादने टीमसाठी गोडवा देणार का. टीमसाठी गरज आहे चांगली स्ट्रोकची. गोलंदाजी सज्ज दुर्गेश. यावेळी हा चेंडू पाडल्यानंतर झपक्यान आत येतोय आणि हा चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची सांगता. 10 वरती 3 विकेट काढत 10 फलकावर धावसंख्या 10. शेवटचे 2 चेंडू आहेत. प्रेम शांत बसलाय. प्रेम बॅटच्या स्लॉट मध्ये विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या मी कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उद्या नव्याने उडणार मी. रोखेल कोण मजला अशी कोणती भिंत नाही. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. होती षटकाराची गरज होती. टीम VRCC उसाडणे टीम म्हटलं होतं हा फलंदाज शांत बसणार नाही आहे. शांत हो समुंदर जैसा सुनामी मेरा गुस्सा है इसलिए बल्लेबाजी के ऊपर पूरी तैनात के ऊपर मेरा नाम फिदा है. चाला चेंडू लॉन्ग ऑफ सी मारे शापार 4 रन.
20 रन्स 20 धावा धावपलकावरती आमचे बंधुतुल्य मित्र आहेत प्रेम भंडारी उसाटण्याचे एक आदर्श खेळाडू आहेत लेफ्टी बॅट्समन प्रेम भाऊ मॅच आनंद घेत असतील त्यानंतर आमचे अजय भंडारी असतील अनिलजी ढोपरे असतील संपूर्ण टीम मॅच आनंद घेत असतील तुमचं स्वागत आम्ही करू एकूण धावसंख्या धावपलकावरती 2 षटकाची सांगता संघाची धावसंख्या धावपलकावरती 20 धावा धावपलकावरती यश आता स्ट्राईकवरती येतील पहिल्यांदा जो आपण पाहतो चातक पक्षी ज्या पद्धतीनं पाण्याची वाट पाहत असतो कधी पाऊस पडणार आणि मी कधी अंघोळ करणार अगदी त्या पद्धतीनं यशची फलंदाजी आता पाहावाच मिळणार आहे कारण तो स्ट्राईकसाठी झगडत होता तडपडत होता साहिल गोलंदाजीसाठी एक युवा नवीन जिगरबाज खेळाडू साहिल ओहो यावेळी चेंडू बॅटची आतली कडा चेंडू चालतोय एसटी रक्षक बीट होतोय दुहेरी धाव कंप्लीट होणार का यस इथे फलंदाज बाद शेवटचा षटक आहे साहिल नामक गोलंदाज साहिलचा अस्त्र संघाची धावसंख्या 22 वरती 4 गोलंदाज सज्ज ओहो यू मिस आय डेफिनेटली एष्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद आल्या घरी माघारी प्रेम ते 5 विकेट घ्या टीम VRCC विसर नक्कीच उसाटणे बॅटच्या स्लॉट मध्ये परंतु पकडलाय ते झेल खाली होते क्षेत्ररक्षक बंटी निवाजवली घंटी रोशनला इथे परतावं लागेल दोन चेंडू आणि हे दोन चेंडू तुमचे टार्गेट सेट करणारे चेंडू आहेत नवीन येणारा फलंदाज सनी हिलाल साठी मी एकच म्हणेन की अडला असेल 1010 पडला असेल 1010 पराभवाच्या भयान रात्री रडला असेल 1010 झालं गेलं आता विसर मूठ अवल अश्रू अवल लक्ष्यावरती रोख नजर तो एक प्रयत्न अजून कर सनी मध्ये क्षमता आहे शनी कृपा नक्कीच कोपरा टीमच्या विरोधात खेळत असताना ओहो वेग फक्त वेगाचा इथे वेध घेतला या गोलंदाजांना षटक क्रमांक क्या बात आहे साहिल जबरदस्त नवीन जिगरबाज खेळाडू या ठिकाणी
जबरदस्त खेळत असताना साहिल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट बॉल. ओहो इथे हाफ ट्रॅकरचा चेंडू चाललाय. चेंडू डीप फाईन लेग सीमा रेष पार 4. उपाध्यक्ष आदरणीय योगेश झिमडवी यांचा आवाज तत्पूर्वी ऐकूया. डीजे मास्टर साईनाथ राजे. चला CSK गावदेवी 11 CSK संघ आपण आले असत तर लगेच कॅप्टन आपण इथे जॉईन व्हा. कारण यातनं जिंकणारा संघ पहिली सेमीफायनलची लढत खेळेल या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला सामना दुसरा सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल. नेवाळी पाडा विरुद्ध जय गणेश्वर धानसर अशी लढत होईल सेकंड सेमीफायनल. तर दिस दाबेचं लक्ष मैदानावरती आपण पाहतोय. सामना डू अँड डाय जिंका किंवा मरा. कारण या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो जाईल थेट सुपर 4 मध्ये. एका साईडला आपण पाहतो BRCC उसाटणे संघ ज्यानं प्रथम बॅटिंग केली आणि रन्स केल्यात मैदानावरती 29 आणि 30 धावेचं टार्गेट. कोपरा संघाची सलामी जोडी दुर्गेश ठाकूर आणि नीरज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. नीरज ठाकूर साठी पहिला चेंडू शॉर्ट कबच्या डोक्यावरनं बॉलला लॉप केलाय. एक धाव कंप्लीट. आणि काय घडलंय दुसरी धाव घेताना कॉलिंग व्यवस्थित नाहीये आणि माघारी परतावं लागतंय. दुर्गेश ठाकूर गोल्डन विकेट. नाराज झाले कारण नीरज ठाकूर नॉस्टिक एंड कडे होते. ते सांगत होते की रन्स घ्यायला पाहिजे परंतु एक चूक एक कॉल जर तुमचा व्यवस्थित नसेल तर तो किती परिणाम देऊन जाऊ शकतो हे उदाहरण पाहिलंय. कारण यस नो आणि बेट हे दोन खेळाडूमध्ये कॉल असतात. एकूण नक्की जमणं आता तर कॉल होता खरं तर दुर्गेश ठाकूरचा रन घेण्यासाठी परंतु नीरजनं त्याला नकार दिलाय आणि रनआउट स्वरूपात पहिली विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे एक सिंगल तर प्राप्त झाली. डबलचा प्रयत्न यावेळेस नाहीये.
सिंगल आपण पाहतो टीमची टोटल धावपटकावरती 2 लागली आहेत. बंटी ठाकूर आणि नीरज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलं दुर्घटना आपण पाहिली. पहिल्या बॉलवरती रनआउट स्वरूपात माघारी परतलाय त्यांचा मेन काढू दुर्गेश ठाकूर. क्षणिक रूपात टीम कोपरा. चांगला चेंडू ऑन साईडला फ्लिक केलाय. फिल्डर दूर आहेत पण तो बॉल पर्यंत पोहोचते तोपर्यंत इथे 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाब्याने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. टीमची टोटल सध्या 4 या धावसंख्येवरती. फटका चांगला होता. गॅप मध्ये गेला होता परंतु चांगली फिल्डिंग लॉंग ऑन रिझन मध्ये पाहायला मिळाली. तर धावसंख्या आपण पाहिली 4 धाबा. संघर्ष करायचा करेन प्रति षटक 10.00 ची सरासरी आहे. फटका यावेळेस फसला स्क्रीनच्या समोर. क्षेत्ररक्षक फार दूर आहेत आणि पोहोचल्यात. क्या बात है, क्या बात है. लॉंग ऑफचा खेळाडू स्क्रीनच्या समोर पोहोचला. प्रेम पाटील न त्यानं झेल टिपलाय आणि खेळ समाप्त होतोय. नीरज ठाकूर आज जबरदस्त झेल प्रेम पाटील न टिपलाय. खर तर प्रेमचं कौतुक करायला पाहिजे. टीम टोटल आपण पाहिली. धावपटकावरती धाबा लागलेत 4 आणि गडी बाद झाले 2. सलामी बॅट्समन मैदानाच्या बाहेर झालेत. आता मिडल ऑर्डरचे खेळाडू बंटी आणि अक्षय. नवीन बॅट्समन अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती चांगला चेंडू पॅड स्वीप करतोय. बॉल चालला स्पेल एक रिझन मध्ये. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल फक्त 5 धाबा. प्रति षटक 10.00 ची सरासरी आहे आणि आतापर्यंत 13 चेंडू राहिलेत आणि 25 धाबेची गरज देखील आहे. 5 चेंडू मध्ये 5 आलेत. 13 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू समोर खेळतात. अगदी बॉल चालला गॅप मध्ये. सीमारेषा बाहेर. अंतिम चेंडूवरती चौकार आला आणि आता चौकाराबरोबर टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धाबा. राहिले समीकरण 12 चेंडू 21 धाबेची गरज. आपण पाहिलं तर बाकी आहेत. अर्थात 12 चेंडू आणि 21 धाबेची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा करेंना. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे करेंना. जिंकलात तर या ट्रॉफीचे हकदार आणि हरलात तर स्पर्धेतनं बाहेर. सामना हरलात तर जिवारी लागेल. रक्ताच्या अश्रू रडावे लागतील. 12 चेंडू आणि आता गरज आहे इथनं 21 धाबेची. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहे समीर पाटील. समीर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकरवरती खेळाडू अक्षय. पहिला चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट चेंडू बीआरसीसी उसाटणे संघाला संजीवनीचं काम करेल परंतु एक डॉट चेंडू मैदानावरती कोपरा संघाला दबावात टाकेल. दोन्ही तुल्यबळ संघ, ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये. फटका छान आहे. गॅप मध्ये चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय पाटीलनं ठोकलाय चौकार.
षटकावरती धावा लागल्यात एकूण इथे 13 धावा. गरज आहे इथनं 17 धावेची. 10 चेंडू बाकी आहेत. प्रत्येक क्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे आणि क्षणाक्षणाला थरारनाट्य परिस्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. अप अँड डाऊन्स मैदानावरती. आज क्लायमेट थोडंसं खराब आहे परंतु या वातावरणामध्ये एक चांगला खेळ, क्रिकेटचं चांगलं वातावरण मैदानावरती पाहायला मिळते. ओम ठाकूर बाप्पा मोरया तोच मजकूर आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. टोटल 13 धावा. पुन्हा एकदा प्रहार केला. यावेळेस पुन्हा एकदा बॉल पाठवला मिड विकेटला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत 1 रन त्या ठिकाणी आली आहे. राहिलेत 9 चेंडू. 16 धावेची गरज. 14 धावा 9 चेंडू मध्ये झाल्यात परंतु राहिलेल्या 9 चेंडू मध्ये 16 धावेची गरज आहे. कट टू कट मॅच आहे. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. पाठीमागे पाठवलाय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच सिंगल मिळणार. प्रयत्न चांगले आहेत फलंदाजाचे परंतु समीर पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. ओव्हरमध्ये 1 चौकार जरूर आलाय परंतु धावसंख्या आतापर्यंत 15. बघा 10 चेंडू मध्ये 15 धावा झाल्यात आणि राहिलेले 8 चेंडू. आता इथनं 15ची गरज आहे. सामना कट टू कट. सामना फाईट मॅच मध्ये दोन्ही ताकदवर संघ. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड झालाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर आणि ते अक्षय पाटीलनं ठोकलाय षटकार. ते काय जबरदस्त फटका होता. हेलिकॉप्टर आणि तो लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. बघा स्क्रीनवरती पाहू शकता हेलिकॉप्टर. सगळ्यात पहिल्यांदा MS धोनी ज्याने हा शॉटचा वापर केला आणि आज प्रत्येक क्रिकेट खेळाडू. यावेळेस देखील फटका छान आहे. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरन. आता विजयाची चाहूल लागली आहे ती क्षणिकृपा कोपरा संघाच्या खेळाडूंना. तर 6 चेंडू फक्त 3 धावेची गरज. तीन. बघा टीम मीटिंग भरवावी लागली परंतु वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. अद्याप वेळ गेली नाहीये. येणारे 3 चेंडू 1-2 डॉट किंवा विकेट आली तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत रंगू शकतो आणि तेच चित्र पाहायचं होतं. परंतु अक्षय पाटीलचं कौतुक झालं पाहिजे. 2 षटकार टोकत सामन्याला कलाटणी दिली आणि आता क्षणिकृपा कोपरा संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. सुरुवातीला दबाव होता टीम होती आणि त्यानंतर चांगला खेळ पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या मैदानावरती. अक्षय पाटील 2 षटकार 1 चौकार त्याने टोकलाय. जबरजबर 18 धावेचा योगदान त्याने आपल्या टीम साठी दिलाय. 27 मधून 18 त्याच्या आहेत आणि आता राहिले 3 धावा फक्त. 6 चेंडू 3. आनंदाची लाट कोपरा संघाच्या खेळाडूमध्ये त्यांच्या पाठीराख्यामध्ये करेंना. सामना आता पूर्णपणे त्यांच्या बाजूने आलाय आणि स्ट्राईक एंडवरती खेळाडू तुम्ही सध्या पाहताय. हलक्यात क्लिक. डिफेन्सिव्ह क्रिकेट शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. पाहिलं डिफेन्सिव्ह संयम याला म्हटलं जातं क्रिकेट मधला संयम. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय की संयमाने जगातल्या अनेक लढाया जिंकता येतात. नाही तर संयम ठेवला बंटीनं. स्ट्राईक रोटेट केली. 2 धावेची फक्त गरज आहे. ज्या खेळाडूने मॅचला कलाटणी दिली त्याला स्ट्राईक दिली आहे म्हणजेच 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावेची गरज. हलक्यातने खेळायचं होतं. हा क्रिकेट केलाय. जेवढा प्रेक्षक वर्ग पाहतात तेवढा सोपं नाहीये. त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोय. जरी अक्षयने 2 षटकार टोकले असतील तरी त्याच्यावरती दबाव आहे. हा क्रिकेटचा खेळ. 4 चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा एकदा येथे डॉट चेंडूची समाप्ती. काय क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हणून तर मी सांगितलं
क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे कधी सांगता आलं नाहीये. 3 चेंडू 2 बघा. 6 मध्ये 3 ची गरज होती आणि 3 मध्ये 1 आली. आता 3 मध्ये 2 ची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू आहे परंतु इथे रन्स पूर्ण होईल की नाही. धाव तर मिळाली परंतु आता 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. बिना कुछ के बिना जयचे कारणे होती आणि मॅच मध्ये 2 चेंडू राहिलेत. ज्या खेळाडूनं अक्षरशः दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रहार केले तोच खेळाडू मैदानावरती शांत राहिला. कंपल्सरी चेसिंग. आता प्रेक्षकांची अपेक्षा आहे येणारा चेंडू डॉट जर आला तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. कौतुक करायला पाहिजे शेवटचं अंतिम षटक फेकत असताना प्रेम पाटीलनं 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु हा सामना तो जिंकून देईल का. जबरदस्त हा सामना टीम कोपरा संघाच्या बाजूने होता परंतु संघर्ष करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन गेलेत आणि आता राहिले 2 चेंडू 1 धावेची गरज. बॉल हवेत आहे. मिस टाइमिंग. चिड़िया छिप गई खेत में. 1 चेंडू 1. एक चेंडू 1. काय घडणार मॅच मध्ये. आणि मी आत्ताच सांगितलं क्रिकेटचा खेळ मित्रांनो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलाय आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ते प्रेम पाटील. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय आणि प्रेक्षक सध्या चर्चा करतायत की ह्या चेंडूवरती काय. काही प्रेक्षक सांगतात की ह्या चेंडूवरती एक धाव बनेल. काही प्रेक्षक सांगतात की ह्या चेंडूवरती धाव डिफेन्स होईल परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. जो जिता व सिकंदर. जिंकलात तर ट्रॉफी हारलात तर खाली हात घरी. परंतु कोण जिंकणार कोण रक्ताचे अश्रू रडणार. येणारा चेंडू 1 चेंडू 1. फलंदाज राधे. आता तेरेनम मधला राधे नाही तर इथे कोपरा संघाचा राधे. 1 धाव तर कंप्लीट. जिंकली मॅच. यावेळेस मात्र शनी कृपा कोपरा संघ गोज टू द सेमी फायनल. मॅच टर्न तर केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा हकदार अक्षयच आहे परंतु माझ्या मते शेवटची धाव 1 बॉल 1 काढून सामना ज्याने जिंकलाय तो राधे. तेरेनम मधला राधे नव्हता परंतु कोपरा संघाचा राधे. व्हेरी वेल प्लेड राधे. या आपण अक्षयचं कौतुक करायला पाहिजे. अक्षयनं मॅच करी तर आपल्या बाजूने झुकवली परंतु 1 चेंडू 1 सगळ्यात महत्वाची होती आणि ती केली आहे कोपरा संघाचा राधे.